महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचं यंदा कोल्हापुरात आयोजन केलं होतं। सायंकाळच्या सत्रात अंतिम लढत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा जिल्हा संघ आणि पुणे जिल्हा संघात झाली। सुरुवातीपासूनच एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात कोल्हापूर संघानं 5-0 गोल फरकानं पुणे संघावर विजय मिळवला, तर तृतीय क्रमांकासाठी मुंबई आणि नागपूर संघात सामना झाला। मुंबईनं 1-0 गोल फरकानं सामना जिंकला। विजेत्या आणि उपविजेत्या संघाला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या पुढाकारातून यंदा महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचं कोल्हापुरातील पोलो मैदानावर आयोजन केलं होतं। या स्पर्धेतील अंतिम सामना कोल्हापूर आणि पुणे संघात छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवण्यात आला। सामन्याच्या 35व्या मिनिटाला हर्ष जरगला पुणे जिल्हा संघाच्या गोलक्षेत्रात खेळाडूनं धोकादायकरित्या अडवल्यानं कोल्हापूर संघाला पेनल्टी मिळाली। त्याचा फायदा घेत संकेत साळोखेनं पहिल्या गोलची नोंद केली। सामन्याच्या 40व्या मिनिटाला पुणे संघाच्या गोलक्षेत्रातील गोंधळाचा फायदा उठवत संकेत साळोखेनं दुसऱ्या गोलची नोंद केली। दरम्यान सामन्याच्या 52व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रे यानं पुणे संघाच्या खेळाडूंना चकवा देऊन गोलक्षेत्रात मुसंडी मारत संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद केली। या गोलची परतफेड करण्यासाठी पुणे संघाकडून प्रसाद नाईक, सुमित काटे, सतीश हवालदार, जॉर्डन फर्नांडिस, प्रतीक साबळे यांनी केलेल्या चढाया कोल्हापूर संघाच्या बचाव फळीनं परतावून लावल्या। दरम्यान सामन्याच्या 64व्या मिनिटाला हर्ष जरगनं तर 88व्या मिनिटाला संकेत साळोखेनं गोल नोंदवत कोल्हापूर फुटबॉल संघाला 5-0 अशा गोल फरकानं विजयी केलं। दरम्यान तृतीय क्रमांकासाठी मुंबई आणि नागपूर संघात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी मिळालेल्या संधी दवडल्या। उत्तरार्धात मुंबई संघाकडून जिशान अहमद यानं एकमेव गोलची नोंद करत मुंबई संघाला विजयी केलं। विजयी कोल्हापूर आणि उपविजेत्या पुणे जिल्हा संघाला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती तसंच मधुरिमाराजे छत्रपती, विफाचे सचिव किरण चौगुले, सहसचिव साजिद अन्सारी, केएसएचे सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आलं। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या सूचनेवरून विजेत्या कोल्हापूर संघातील प्रत्येक खेळाडूला 11,000 रुपये देण्याची घोषणा माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केली। या संपूर्ण स्पर्धेचं विजय साळोखे यांनी निवेदन केलं। यावेळी प्राध्यापक अमर सासने, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, भाऊ घोडके यांच्यासह फुटबॉल प्रेमी उपस्थित होते।